मित्रांनो, हे आहे कर्जत येथील मिनी बद्रीनाथ मंदिर। या मंदिरामध्ये कसे जायचे आणि या मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून जाऊन कर्जत येथील चौक फाट्यापासून थोडा पुढे उजव्या बाजूने गेल्यावर आपण मंदिराच्या जवळ येऊन पोहोचतो। बद्रीनाथ मंदिराच्या समोरच आपल्याला एक लोखंडी गेट बघायला मिळते। या गेटमधून प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला एक छोटेसे मंदिर बघायला मिळते। या मंदिराच्या उजव्या बाजूलाच आपल्याला श्री साईबाबा मंदिर बघायला मिळते। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला साईबाबांची एक सुंदर मूर्ती बघायला मिळते। साईबाबाच्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला अनेक देवी देवतांच्या मूर्त्या बघायला मिळतात। साईबाबाच्या डाव्या बाजूला आपल्याला विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्त्या बघायला मिळतात। तसेच साईबाबाच्या उजव्या बाजूला आपल्याला महादेवाची प्रतिमा असलेले सुंदर शिवलिंग बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच आपल्याला साईबाबांची 11 वचने लिहिलेली बघायला मिळतात। साईबाबाचे मंदिर बघून आल्यावर समोरच आपल्याला हनुमानाचे छोटेसे मंदिर बघायला मिळते। या मंदिराच्या बाजूला आपल्याला आणखी एक नवग्रहांचे मंदिर बघायला मिळते। या मंदिरामध्ये नवग्रह असून त्यामध्ये आपल्याला गुरुदेव, बुधदेव, शुक्रदेव, चंद्रदेव आणि त्यांच्या बाजूलाच आपल्याला मंगलदेव, राहुदेव, शनिदेव आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला केतुदेव बघायला मिळतात। तसेच त्यांच्यामध्ये आपल्याला सूर्यदेव बघायला मिळतो। या मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला बसण्यासाठी असलेले बाकडे बघायला मिळतात। त्याच्या समोरूनच आपल्याला मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला एक प्रवेशद्वार लागते आणि त्याच्या आतमध्येच आपल्याला 3 छोटी मंदिरे बघायला मिळतात। उजव्या बाजूच्या मंदिरामध्ये आपल्याला राधा आणि कृष्ण यांच्या सुंदर मूर्त्या बघायला मिळतात। मधल्या मंदिरामध्ये आपल्याला श्री सत्यसाई यांची सुंदर मूर्ती बघायला मिळते। तसेच डाव्या बाजूच्या मंदिरामध्ये आपल्याला श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या सुंदर मूर्त्या बघायला मिळतात। येथून आपल्याला जुना मुंबई पुणे हायवे रोड बघायला मिळतो। तसेच त्याच्या समोरच मोरबे धरण देखील बघायला मिळते। मोरबे धरणाच्या बाजूलाच आपल्याला इर्शालगड किल्ला देखील बघायला मिळतो। येथूनच
बद्रीनाथ मंदिराकडे रस्ता जातो. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला महादेवाची भव्य मूर्ती बघायला मिळते. ही महादेवाची मूर्ती 72 फूट उंचीची आहे. मंदिराजवळ गेल्यावर समोरच आपल्याला मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेबद्दलची माहिती बघायला मिळते. तेथून डाव्या बाजूने गेल्यावर समोरच आपल्याला पाषाणात असलेली शनिदेवाची मूर्ती बघायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला शनिदेवाचे छोटेसे मंदिर बघायला मिळते. शनिदेव मंदिराच्या समोरच आपल्याला बद्रीनाथ मंदिर बघायला मिळते. हे मंदिर मूळ बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती आहे. या मंदिराला मिनी बद्रीनाथ किंवा प्रति बद्रीनाथ या नावानेही ओळखले जाते. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून मंदिराच्या समोर आल्यावर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला द्वारपाल बघायला मिळतात. तसेच द्वारपालांच्या समोरच दोन्ही बाजूला आपल्याला सिंह बघायला मिळतात. येथून मंदिराच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला अनेक देवी देवतांच्या मूर्त्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला स्वयंभू गणेश, त्याच्या बाजूलाच आपल्याला कालभैरवाची मूर्ती आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते. त्याच्या समोरच आपल्याला त्रिमूर्ती देवांपैकी डाव्या बाजूला ब्रह्मदेव आणि त्याच्या बाजूलाच विष्णुदेव आणि विष्णुदेवाच्या बाजूलाच आपल्याला महेश देवाची मूर्ती बघायला मिळते. तेथून पायऱ्या चढून वर आल्यावर आपण बद्रीनाथ मंदिरामध्ये येऊन पोहोचतो. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला बद्रीनाथजी विष्णूंची मूर्ती बघायला मिळते. बद्रीनाथजींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूलाच आपल्याला कुबेरजी, उद्धवजी, गरुडजी यांच्या मूर्त्या बघायला मिळतात. तसेच उजव्या बाजूला नारायण, नर, नारद मुनी यांच्या मूर्त्या बघायला मिळतात. तसेच त्यांच्यामध्ये गणपतीची आणि एका संतांची मूर्ती देखील बघायला मिळते. बद्रीनाथ हे मंदिर श्री विष्णू यांना समर्पित आहे. मंदिरामधील खांबांना सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते. मंदिराच्या खांबांच्या वरती आपल्याला दोन्ही बाजूला फोटो बघायला मिळतात. तसेच त्याच्या बाजूलाच आपल्याला स्वामीजींचा फोटो बघायला मिळतो.
मंदिराच्या समोरच आपल्याला दोन जिराफचे मोठे पुतळे बघायला मिळतात.